MIDC परिसरातील आशानगर येथील श्री आद्य जगद्गुरू देवदासमय्या हटगार कोष्टी समाज सामाजिक संस्थेच्या सभा मंडप कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून रुपये 10 लाख खर्चित सभा मंडप भूमिपूजन सोहळा बागलकोट निलंकेरी येथील सिद्धारूढ मठाचे मठाधिपती श्री गणलिंग महास्वामीजी मुदनूर आणि सस्तापूर मठाचे मठाधिपती डॉक्टर श्री ईश्वरानंद अप्पाजी परमपूज्य शटस्थल ब्रह्मश्री अभिनव रेवणसिद्ध पट्टेदेवर गुरहिरे मठ मैंदर्गी मी प्र मृत्युंजय महास्वामीजी सिद्धाश्रम मैंदर्गी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन साठे श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठ नीलमनगर अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी श्री सिद्धारूढ मठ विनायकनगर अध्यक्ष महादेव जुळजुळे श्री चौडेश्वरी मंदिर शुक्रवारपेठ अध्यक्ष काशीनाथ रुगे चेअरमन सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन शंकर चौगुले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला हटगार कोष्टी समाज अक्कलकोट सुनंदा अष्टगी अध्यक्ष श्री सिद्धारूढ सेवाभावी संस्था गवळी वस्ती श्रीशैल होळीकट्टी अध्यक्ष सेवा संघ परमेश्वर कौंचे बसवराज उडचन आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी आद्य जगद्गुरू देवदासमय्या यांच्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन उपस्थित महास्वामीजी आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान हटगार कोष्टी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पारंपरिक विणकर व्यवसाय असणारा समाजाचा सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही यावेळी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होत आहे। विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविली आहेत। याचा लाभ देखील नागरिकांनी घ्यावे। येणाऱ्या काळामध्ये हटगार कोष्टी समाजाच्या सर्व अडचणी यासाठी मुख्यमंत्र्यांची विशेष बैठक घेऊन त्यामध्ये ते अडचणी सोडवण्यात येतील। सर्व जाती धर्मातील बांधवांना न्याय देणारे एकमेव एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत। त्यांच्या पाठीशी आपण खंबीर उभे राहावे। कुठल्याही सामाजिक कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी यापुढील काळात निधी कमी पडू देणार नाही असेही यावेळी प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे म्हणाल्या। पुढच्या श्रावणापर्यंत आपण मुख्यमंत्र्यांच्या 10 लाखाच्या निधीमधून ते सभामंडप उभा करूयात। इथून सुद्धा पुढे निधीची कमतरता मी तुम्हाला अजिबात पडू देणार नाही। तुमची मुलगी म्हणून जिथे जिथे कमी पडेल मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आपण जाऊ आणि पाहिजे तेवढा निधी आणू, परंतु आपल्या सोलापूरच्या वैभवाला शोभेसा देवदासमय्या महाराजांच्या नावाला शोभेसा असा सुंदर मठ या ठिकाणी उपस्थित करू, या ठिकाणी आपण निर्माण करू। बाकीही समाजाचे जे प्रश्न आहेत, जे महाराजांनी मांडले, काहींनी मेळाव्याचं मांडलं, मी विनंती करते की आपल्या समाजाच्या लेटर पॅडवरती अण्णा तुम्ही मला मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक निवेदन द्या, कारण सरकार दरबारी कागद चालतो। तुमच्या व्यथा ह्या माझ्या व्यथा आहेत आणि त्यामुळेच ते निवेदन आपण मुख्यमंत्री साहेबांच्याकडे घेऊन जाऊ, आपल्या समाजाच्या व्यथा त्यांच्या पुढे मांडू। आणि बघा राजकारणामध्ये की फूल तो बहुत देखे हैं दूसरा गुलाब नहीं देखा, सितारे बहुत देखे लेकिन दूसरा चांद नहीं देखा। इस राजनीति में हमने बलवान कई देखे, पहलवान बहुत देखे, धनवान भी बहुत देखे, लेकिन एकनाथ जी शिंदे साहब जैसा दयावान दूसरा नहीं देखा। यावेळी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी निवड झाल्यानिमित्त हटगार कोष्टी समाजाच्या वतीनं महास्वामीजींच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दुधगी यांनी केले, तर आभार संतोष मड्डे यांनी मानले।